बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आलेली आहे. त्यांचं अपहरण करून हत्या प्रकरणाचा ठपका हा वाल्मिक कराड यांना आहे. वाल्मिक कराड यांनी न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे, ज्यात त्याला स्लीप एपनिया नावाचा आजार असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. तर नेमका हा स्लीप एपनिया आजार काय आहे, या आजाराची लक्षणं काय आहेत, हा आजार नेमका कोणाला होऊ शकतो, याविषयी आज आपण डॉक्टरांकडून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. स्लीप ॲपनिया ही एक झोपेमध्ये उद्भवणारी समस्या आहे. यामध्ये काही व्यक्तींचा श्वास रात्री थांबतो. यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. शरीरातली ऑक्सिजनची पातळी कमी झाली की काही वेळानंतर श्वासाची गती वाढते. श्वास थांबणे आणि श्वासाची गती वाढणे ही प्रक्रिया रात्रभर चालू असते. यामुळे या व्यक्तींमध्ये पुरेशी झोप त्यांची होत नाही. त्यामुळे त्यांना सकाळी थकल्यासारखे वाटते, गुंगी आल्यासारखे वाटते, निद्रानाशाचे प्रमाण जाणवू शकते आणि हा आजार खूप दिवस असल्यास त्यामध्ये कालांतराने हृदयविकार आणि मधुमेह सुद्धा दिसू शकतो. याची मुख्य कारणे जास्त वजन, अनुवंशिकता, स्नायूंचे आजार हे याची मुख्य कारणे आहेत. याचे निदान रुग्णांसोबत असलेले व्यक्ती त्यांची स्लीप हिस्ट्री सांगू शकतात. जसे की रुग्ण रात्रीमध्ये घोरतात, त्यांचा श्वास थांबल्यासारखं वाटतो, कधी कधी त्यांची श्वासाची गती जास्त असते. हे रुग्णांसोबत असलेले व्यक्ती डॉक्टरांना सांगू शकतात. यामध्ये डॉक्टर आपल्याला स्लीप स्टडी नावाची तपासणी सुद्धा सांगू शकतात. या स्लीप स्टडी नावाच्या तपासणीमध्ये रुग्णाला रात्री एक मशीन तपासणीसाठी दिले जाते. त्यामध्ये पेशंटचा श्वासाचा पॅटर्न आपण समजावून घेऊ शकतो. त्यांच्या झोपेमध्ये ऑक्सिजनची लेवल आपण समजावून घेऊ शकतो आणि स्लीप ॲपनिया या रोगाचे निदान याद्वारे केले जाते. उपचार यामध्ये डॉक्टर आपल्याला वजन कमी करणे, मधुमेह, हृदयरोग याचे उपचार नियमित घेणे हे सांगू शकतात. जीवनशैलीमधील बदल सुद्धा आपल्याला सांगू शकतात. तसेच अतिगंभीर आजारामध्ये CPAP मास्क हा पेशंटला दिला जातो. या मास्कमुळे पेशंटची स्लीप क्वालिटी इम्प्रूव्ह होते आणि पेशंटचा स्लीप ॲपनिया बऱ्यापैकी सुधारणा दिसून येते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही असं या आजारावरती मात करू शकता आणि जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा ताण नाही घेतला तर तुमचा हा आजार बरा व्हायला मदत होते. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.